वांग्याचं भरीत तर सर्वच खातात, पण तुम्ही दुधीचं भरीत कधी ट्राय केलं आहे का? नाही ना? चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी आगळी वेगळी अशी दुधीच्या भरत्याची रेसिपी. दुधी जर तुमच्या घरात कोणीच खात नसेल तर हे भरीत तुम्ही नक्की ट्राय करा. इतकं छान आणि टेस्टी लागतं की तुमच्या घरातले सर्व याचे दिवाने होऊन जातील. चला, आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला इथे एक दुधी घ्यायचा आहे, छानपैकी ताजा फ्रेश असा हिरवागार मी दुधी इथे घेतलेला आहे. दुधी जास्त जाड घ्यायचा नाही आहे. आता मी याला फोर्कने होल करून घेते. आपल्या घरात जो काटा चमचा असतो त्याने याला छानपैकी सर्व साईडने होल करून घ्यायचे आहे. खालून वरून सर्व साईडने छानपैकी हे बघा कसे होल करून घेत आहे त्याला. हे बघा. आता आपण याला तेल ग्रीस करून घेऊ. जसं आपण वांग्याचं भरीत करताना वांग्याला तेल लावतो त्याचप्रमाणे याला तेल लावायचं आहे. हे बघा, मी लावून झालेले तेल. आता आपल्याला याला गॅसवर भाजायचं आहे. मी एक आता जाळी ठेवते, त्यावर हे छानपैकी भाजून घेऊ. ही जाळी जी आहे ही सर्वांकडे असते, नसेल तर डायरेक्ट गॅसवर भाजलं तरी चालेल. याला मीडियम ते हाय फ्लेमवर थोडं थोडं भाजायचं आहे सर्व साईडने, जेणेकरून या भरताला छानपैकी असा स्मोकी फ्लेवर येईल. हे बघा, असं सर्वीकडनं. आता मी याला उलट करून घेतलेलं आहे. आता इथे मी एक मोठा आणि एक छोटा लसूण घेतलेला आहे. लसूण जर या प्रकारे भाजून या भरतामध्ये घातला तर खूप छान टेस्ट लागते. इथे मी एक टोमॅटो घेतला आहे, त्याची आपल्याला प्युरी करायची आहे. बघा, आपला जो दुधी जो होता तो छानपैकी भाजून झालेला आहे. आता आपण याची साल काढून घेऊ. यासाठी एक ट्रिक आहे. एक पसरट असं भांडं घ्यायचं, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि चाकूच्या मदतीने हे जे सर्व काळी काळी जी साल आहे ती काढून घ्यायची. ही साल पाण्यात टाकल्यामुळे अगदी इझिली निघते आणि जास्त कचरा देखील होत नाही. हे बघा, याप्रमाणे दुधीची साल मी इथे सर्व काढून घेत आहे चाकूच्या मदतीने. हे बघा, सर्व साल आपली काढून झालेली आहे. दुधी हा आपला असा दिसत आहे. आता आपण याचं जे देठ आहे आणि खालचा भाग कट करून घेऊ. कट करून झालेला आहे. आता इथे मी मिडलला कट करत आहे. याचे आपल्याला जास्त असे लहान लहान तुकडे करायचे नाही. आतपर्यंत छान हे दुधी भाजला गेलेला आहे. बघा, आता याला छान थोडे तुकडे करून घेऊ. हे बघा, हे चॉपर आपल्या सर्वांकडेच घरी असतं. जर नसेल तर आपण मिक्सरचा देखील इथे यूज करू शकतो. जे आपण दुधीचे तुकडे केले आहे मोठे मोठे ते मी यामध्ये टाकून घेत आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण याला छान चॉप करून घेऊ, अगदी बारीक बारीक असं. आता गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर आपण एक कढई ठेवू. कढईमध्ये आपण आता 2 चमचेभर एवढं इथे तेल टाकणार आहोत. तेल छान तापलं की यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं. हे छान तडतडू द्यायचं. हे बघा, आता मी यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा इथे घालणार आहे. तो छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता मी एक मिरची, तो आपण भाजलेला लसूण होता तो यामध्ये कट करून घातला आहे. 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने इथे घातलेलं आहे. छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बघा, कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता मी यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद हे सर्व घातलं आहे. आता छानपैकी मिक्स करून घेऊ. आता मी यामध्ये थोडा हिंग घातला आहे. हिंगामुळे छान याला टेस्ट येते. आता ग्राइंड केलेले टोमॅटोची प्युरी इथे मी घातलेली आहे. आता छान मिक्स करून घेऊ. याला थोडं तेल आपण सुटू देऊ. हे बघा, छान हे शिजत आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊ, जेणेकरून जे मसाले आहेत ते सर्व
छान मिक्स होऊन जातील. आता ग्राइंड केलेला जो दुधी आहे आपण तो यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचं छानपैकी. हे बघा छानपैकी मिक्स करून घ्यायचं. किती छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही भरताला. आता थोडं मी यामध्ये मीठ ॲड करून घेते चवीप्रमाणे. परत छान मिक्स करून घेऊ. आता आपल्याला याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. छान वाफ येईल. 5 मिनटानंतर बघा हे छान शिजत आहे. आता यामध्ये मी 2 चमचेभर एवढं बेसन घातलेलं आहे. बेसनामुळे या भरताला खूप छान टेस्ट येते. हे बघा छानपैकी आता मिक्स करून घेऊ. याला आपण परत 5 मिनटं झाकून ठेवू. 5 मिनिट झालेले आहेत. हे बघा इतका छान स्मेल येत आहे ना की तुम्हाला काय सांगू. आता हे छान मिक्स करून घेते मी. बघा इतकं छान असं टेम्पटिंग दिसत आहे हे भरीत. आता मी यावर थोडी कोथिंबीर टाकून घेते. आता गरमागरम भरीत आपलं रेडी आहे. आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊ. बघा किती छान असं गरमागरम. जर तुमच्या घरी कोणी दुधी खात नसेल ना हे भरीत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत हे भरीत सर्वांना आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला बाय.